नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाहिरातीमधलं दुसरं प्रकरण बघणार आहोत. त्याचं नाव आहे जाहिरात अभिकरण. आजचे जे मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये पहिला आहे जाहिरात अभिकरणाचा अर्थ बघणार आहोत, त्याची वैशिष्ट्ये बघणार आहोत आणि त्याची कोणकोणती कार्ये आहेत यांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात करण्याची आवश्यकता जर विचार केला तर प्रत्येक उत्पादकाला असते आणि ती प्रभावी व्हावी यासाठी जाहिरात अभिकरणाची निवड करायला लागते. जाहिरात अभिकरण उद्योग संस्थांसाठी अभ्यास करून योग्य माध्यम निवडून कल्पकता आणून जाहिराती तयार करत असतात. म्हणजे कोणती जाहिरात निवडली पाहिजे, त्यामध्ये काय कल्पकता आणली पाहिजे आणि कशा प्रकारची जाहिरात केली पाहिजे यासाठी हे अभिकरण अतिशय महत्त्वाचं काम करते. जाहिरात अभिकरणाच्या या कामावरतूनच त्याचं वैशिष्ट्य देखील आपल्याला बघता येईल. सर्वप्रथम आपण जाहिरात अभिकरणाची एक व्याख्या अभ्यासू. जाहिरात अभिकरणाची व्याख्या अमेरिकन असोसिएशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज यांनी एक व्याख्या केलेली आहे. काय व्याख्या केली बघा जरा. जाहिरात अभिकरण म्हणजे जाहिरात व विपणन क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्तींचा स्वतंत्र समूह होय. हा समूह विक्रेत्यांच्या वस्तूंना व सेवांना ग्राहक मिळविण्याकरिता जाहिरात तयार करणे, ती विकसित करणे आणि जाहिरातीच्या विविध माध्यमांद्वारे ते प्रसारित करण्याचे कार्य करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात अभिकरण म्हणजे जाहिरात व विपणन क्षेत्रातील व्यावसायिकांचा स्वतंत्र समूह. बरोबर आहे ना. जाहिरातीच्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, वेगवेगळ्या संस्था आपल्याला बघायला मिळतील. त्यांचा एक तो समूह आहे की आमच्या समूहामध्ये आम्ही फक्त जाहिरात तयार करतोय. आणि हा समूह काय करतो की विक्रेत्यांच्या ज्या काही वस्तू किंवा सेवा आहेत त्यांना ग्राहक मिळवून देण्याकरिता या जाहिराती तयार करतात आणि त्यानंतर ती विकसित करणे म्हणजे जाहिरातीला ते योग्य असं स्वरूप देणं आणि जाहिरातीच्या विविध माध्यमांद्वारे ते प्रसारित करण्याचं काम ह्या एजन्सीज जाहिरात अभिकरण करत असतात. मग आधुनिक काळामध्ये जर विचार केला तर बाजारपेठेत परिवर्तनाची व ग्राहकांच्या अभिरुचीबाबतची अद्ययावत माहिती जाहिरात अभिकरण असल्यामुळे जाहिरात संस्थांची मदत घेणे व्यावसायिकांना सोयीचे जाते. पाश्चिमात्य व औद्योगिकदृष्ट्या प्रगतीशील जे काही देशांमध्ये अशा संस्थांचा कार्याचा व्याप आणि विस्तार मोठा असला तरी भारतासारख्या विकसनशील देशातील व्यावसायिक देखील अलीकडे जाहिरात संस्थांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करताना आपल्याला बघायला मिळेल. जर आधुनिक व्यवसाय जगतात हे अभिकरण एक वेगळी व महत्त्वाची भूमिका बजावत असतात. प्रभावी जाहिरात होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे विशेष ज्ञान, कौशल्य व अनुभव हे अभिकरण पुरवत असतात. या संस्थेकडे काय असतात? लेखक असतात, कलाकार असतात, माध्यम तज्ज्ञ असतात, कार्यक्रम निर्माते असतात, असे लोक असतात व हे सर्व लोक जाहिरातीची गरज लक्षात घेऊन एकत्र येतात आणि जाहिरात मोहीम राबवतात. हे सगळे लोक काय करतात? एकत्र येऊन कसोशीनं प्रयत्नानं मोठमोठ्या हिमतीनं आपली जाहिरात अधिक लोकांपर्यंत कशी चांगली जाईल, लोकांची आपण मनं कशी जिंकू शकतो, लोकांना आपण कशा प्रकारे एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी प्रेरित कसं करू शकतो, यासाठी ही जाहिरात अभिकरण अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आणि याच आधारे आपल्याला जाहिरात अभिकरणाची काही वैशिष्ट्ये बघायला मिळतील. तर त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे सर्व माध्यमांचे ज्ञान. जाहिरात अभिकरणाला सर्व माध्यमांचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणजेच काय तर कोणते माध्यम कोणत्या जाहिरातीसाठी योग्य असणार आहे, कोणत्या वस्तू व सेवेसाठी तसेच कधी वापरायला पाहिजे याचं सविस्तर ज्ञान देखील या जाहिरात अभिकरणाला असतं. म्हणजेच काय तर कोणता जाहिरातीचं माध्यम कोणत्या जाहिरातीदाराला उपयोगी पडेल किंवा वस्तू व सेवेसाठी उपयोगी पडेल हे थोडक्यात जाहिरात अभिकरण महत्त्वाचं ह्या ठिकाणी ती माहिती हे सर्व माध्यमांचं ज्ञान त्याला असतंय. म्हणून तर आपण त्याला हे उत्पादक किंवा उद्योजक जो असतो
तो या जाहिरात अभिकरणाला जास्त महत्त्व देतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे माहिती संकलित करतात. आता काय होतं आहे की जाहिरात अभिकरण वस्तू किंवा सेवेची जाहिरात करावायची आहे, म्हणजे ज्या वस्तू किंवा सेवेची जाहिरात करायची असेल त्यांना त्यांची माहिती गोळा करायला पाहिजे. मग कोणती माहिती गोळा करतील की विशिष्ट वस्तू किंवा सेवा यांची जाहिरात कोणत्या प्रेक्षकांसाठी तयार करायची आहे, त्याच्यानंतर त्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडी कोणत्या आहेत, जाहिरात कधी प्रसारित केली पाहिजे किंवा कोणत्या माध्यमाद्वारे जाहिरात करायची यांची सगळी माहिती ते काय करतात, पहिल्यांदा डेटा गोळा करतात. आणि असा डेटा गोळा केल्यानंतर नंतर ते काय करतात की त्यांचं विश्लेषण करतात की याच्यातले कोणते पॉईंट आपल्याला योग्य वाटतात की याच्या आधारे ही जर जाहिरात आपण केली तर लोकांपुढे अधिक इफेक्टिव्ह स्वरूपाची जाईल, यासाठी देखील ते माहिती गोळा करतात. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे मजकुरावर भर. आता जाहिरातीमधील संदेश जो आहे तो लक्षित प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांना तो स्पष्ट समजण्यासाठी संदेशातील मजकूर हा महत्त्वाचा गाभा आपल्याला बघायला मिळेल. कारण जर हा गाभा हा जर लोकांपर्यंत संदेशातला जो मजकूर आहे, जो लोकांपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने जी माहिती पोचवायची त्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे मजकूर. मग प्रेक्षकांना आकर्षित करणारा, प्रेक्षकांना ग्राहकांमध्ये रूपांतरित करणारा, वर्तमान ग्राहकांना टिकून ठेवणारा रंजक असा मजकूर निर्माण करण्याचे काम हे जे काम आहे ते अभिकरणातील सर्जनशील व्यक्ती करत असतात. म्हणून तर हा जो गाभा घटक आहे मजकूर जो गाभा आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा या ठिकाणी महत्त्वाची भूमिका किंवा हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला ह्या जाहिरात अभिकरणाचं बघायला मिळेल. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, वैशिष्ट्य आहे अभिकल्प केंद्रित जाहिरात. प्रत्येक उत्पादक त्याची जाहिरात सर्वात वेगळी म्हणजेच निराळी असावी यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझी जाहिरात काहीतरी वेगळी असली पाहिजे, त्याच्यात काहीतरी क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. यासाठी हे अभिकरण अतिशय महत्त्वाचं काम करतं आहे. म्हणजे वेगवेगळी स्वरूपाची जाहिरात हे करतं आहे, त्यात निराळेपणा असतो, आकर्षकता असते. प्रभावीपणा आणण्यासाठी या जाहिरात अभिकल्पनावर भर दिला जातो. म्हणजे प्रत्येकाची जाहिरात ही वेगळी असली पाहिजे, आकर्षक असली पाहिजे, लोकांपर्यंत ती लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात टिकून राहणारी अशी जाहिरात, विशेष जाहिरात तयार करण्याचं काम हे जाहिरात अभिकरण करत असतं. म्हणून या अभिकल्प केंद्रित जाहिरात हे देखील आपल्याला वैशिष्ट्य बघायला मिळेल. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यवसाय वाढ आणि प्राप्तीवर लक्ष केंद्रित करतो. काय होतं, जाहिरात अभिकरण फक्त सुंदर अभिकल्पनांवर किंवा प्रेक्षकांवरच लक्ष केंद्रित करतं असं नाही, तर त्यांचं महत्त्वाचं काम हे असतं की जाहिरातदारांच्या व्यवसाय वाढीवर आणि प्राप्तीवर देखील लक्ष केंद्रित करतात. जाहिरातीचं मुख्य उद्दिष्ट हेच असतं की व्यवसायाचा वाढ आणि प्राप्तीमध्ये वाढ करणे हे त्यांचं महत्त्वाचं काम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. म्हणून जाहिरातदार करताना सर्वात महत्त्वाचा त्यांचा उद्देश हाच असतो की आपल्या व्यवसायाचा वाढ आणि विस्तार कसा होईल यासाठी ते मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करतात आणि यासाठी हे जाहिरात अभिकरण महत्त्वाची भूमिका या व्यवसायासाठी बजावत असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अभ्यासवृत्ती. काय असतं, तीव्र किंवा स्पर्धात्मक जगात आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या जगामध्ये व्यवसायांना टिकून राहण्यासाठी स्पर्धात्मक राहणे आवश्यक असतं. बरोबर आहे, स्पर्धा केली पाहिजे. यासाठी जाहिरात अभिकरण सतत नवनवीन माध्यमांचा आणि तंत्राचा अभ्यास करत असतात. यासाठी काय करतात, ते जाहिरातीसाठी नवीन व्यासपीठाच्या शोधात ते असतात. त्यांच्या ग्राहकांना सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी जाहिरात करून देण्यासाठी अभ्यासू जी काही वृत्ती आहे हे जाहिरात अभिकरण करत असतात. म्हणजे हे जे काळ आहे हा आजचा काळ जो आहे तो बदलाचा काळ आहे, बदल असतो. प्रत्येकाला वेगवेगळं असं वाटतं की काहीतरी नाविन्य असलं पाहिजे, नवीन लोकांना ऐकायला बरं वाटतं. म्हणून अभ्यासवृत्तीसाठी एक बदल पाहिजे असेल तर त्यासाठी हे जाहिरात अभिकरण वेगवेगळ्या गोष्टी, नवनवीन आयडिया शोधण्याचं काम करतं. यासाठी ते अभ्यासवृत्तीचे असतात. त्यानंतर त्याच्यामध्ये काय असतं, पुढचा पॉईंट आहे उत्साही कलाकार असतात.
जाहिरात अभिकरणाचे एक हे महत्त्वाचं वैशिष्ट्य महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. जाहिरातीतील कलाकार लोक अतिशय उत्साही असतात. ते सतत नवनवीन गोष्टी शिकण्यास तत्पर आणि उत्सुक असतात. त्यांनाही वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी नवनवीन गोष्टी आल्या पाहिजे, क्रिएटिव्हिटी आली पाहिजे. अधिकाधिक सर्जनशीलता विकसित करून ते जाहिरातीमध्ये नवनवीन प्रयोग करून पाहतात आणि प्रेक्षकांना काय करतात, आवडेल अशा जाहिराती ते सतत करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करतात, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये, ध्यानामध्ये जाहिरात कशी टिकून राहील, ते स्थैर्य कसं टिकून राहील अशी जाहिरात तयार करण्याचं काम करतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा जाहिराती आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक बघायला मिळतील की ज्या जाहिराती जुन्या आहेत परंतु आजही आपल्या मनामध्ये त्या स्थान करून राहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ निरमा, वॉशिंग पावडर निरमा याची जाहिरात देखील आपल्या मनामध्ये खूप खोलवर रुतली गेलेली आहे, आपल्याला दिसून आलेली आहे. त्याच्यानंतर पार्लेजीची जाहिरात आहे. असे काही प्रोडक्ट आहेत की जे आजपर्यंत आपल्या मनामध्ये खूप दीर्घकाळ टिकून राहणारे आहेत. त्यानंतर त्याचे काही इतर वैशिष्ट्ये आपल्याला अभिकरणाचे बघायला मिळेल. जाहिरात अभिकरण स्वतंत्र संघटना असतात. जाहिरातदारांसाठी प्रभावी विपणन नियोजन विकसित करण्यामध्ये ते सहाय्य करतात. जाहिरातदारांसाठी ते विविध प्रवर्तनाची साधने तयार करतात आणि त्याची अंमलबजावणी देखील करतात. जाहिरातदारांसाठी जाहिरात सहज, सुलभ, कमी खर्चात ते करून देतात. तसेच ते काय करतात, उपभोक्त्यांशी सुसंबंध देखील निर्माण करतात आणि त्यांना ते टिकून ठेवतात. म्हणजे काय तर प्रत्यक्ष उत्पादकापेक्षाही जाहिरातदार ग्राहकांशी अधिक कनेक्ट होतो, अधिक सुसंवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर आपण पुढे बघूया. त्यानंतर आपण जाहिरात अभिकरणाची कार्य बघणार आहोत. काय होतं की जाहिरात अभिकरण हा जर बघितला तर विक्रेता व ग्राहक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करतो. दुवा असल्यानं याला महत्त्वाची काही कार्य बघायला मिळतील. त्यामध्ये पहिलं त्याचं कार्य आहे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सेवा. काय होतं, आपल्या वस्तूची किंवा सेवेची जाहिरात करू इच्छिणारे जे काही व्यावसायिक असतात, कारखानदार असतात, यांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य देखील हे जाहिरात अभिकरण करत असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जाहिरातीची योजना आखणे. काय होतं, जाहिरात अभिकरणाला एकदा जाहिरातीचे काम स्वीकारल्यानंतर जाहिरात तयार करून ती प्रदर्शित करण्यापर्यंतची विविध कार्य पार पाडायची असतात. ही योजना आखताना जाहिरात अभिकरणाची गरज, स्थिती, क्षमता अशा विविध बाबी लक्षात घेतल्या जातात. त्यानंतर ही योजना व्यवस्थितपणे कार्यान्वित केली जाते. म्हणजे जाहिरात तयार करताना किंवा जाहिरात तयार करायची असेल तर त्यासाठी त्यांना योजना आखावी लागते. ती कशी तयार केली पाहिजे, कोणतं माध्यम निवडलं पाहिजे, यासाठी त्यांना महत्त्वाची कार्य त्या ठिकाणी पार पाडायची असतात. त्यानंतर जाहिरातीचं माध्यम हा मुद्दा, हे एक देखील कार्य या अभिकरणाला पार पाडायचं असतं. जाहिरातीची कार्य पूर्ण करायच्या दृष्टीनं जाहिरात माध्यम उपयुक्त व फायदेशीर ठरेल हे देखील लक्षात घेतले पाहिजे. त्यानुसार जाहिरात अभिकरण त्याच्या ग्राहकांना म्हणजेच जाहिरातदारांना त्यांच्या मालाची जाहिरात करण्याकरता कोणते माध्यम वापरावे याबाबत सल्ला देतात, मार्गदर्शन करतात. कारण कोणत्या माध्यमांचा कशा प्रकारे ग्राहकांवर प्रभाव पडेल ही बरीचशी कल्पना या जाहिरात अभिकरणाला असते. म्हणजेच काय तर कोणतं माध्यम निवडलं पाहिजे की जेणेकरून ग्राहकांवर त्याचा योग्य छाप पडेल, त्या माध्यमाच्या आधारे लोकांपर्यंत आपण अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल, याचं मार्गदर्शन करण्याचं काम हे जाहिरात अभिकरण करत असतं. त्याच्यानंतर पुढचं जे कार्य आहे ते आहे बोधात्मक व वस्तू बांधणीबाबत मार्गदर्शन व सल्ला देतात. स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये जर विचार केला तर आपल्या वस्तूची मोठ्या प्रमाणावर विक्री करणे अत्यंत अवघड असतं. याकरता सगळेच व्यावसायिक वेगवेगळे प्रयत्न करतात व त्यापैकी एक आहे मुद्रांकन, संवेष्टन. म्हणजे त्याला आपण म्हणतो कव्हर, जो वरचा जो कव्हर असतं ते.
वस्तूच्या सुरक्षिततेबाबत वस्तू आकर्षक दिसणे देखील आवश्यक आहे. म्हणजे वस्तूला कवर आपण का देतो, तर ती वस्तू सुरक्षित राहायला पाहिजे, आतमध्ये ती डॅमेज होता कामा नये यासाठी त्याला कवर देतो. परंतु हे कवर फक्त त्याच्या सुरक्षिततेसाठी जेवढंच महत्त्वाचं आहे तेवढंच ते आकर्षक असलं पाहिजे. त्यामुळे संवेष्टन कसे असावे याकरिता देखील हे जाहिरात अभिकरण काय करतं, महत्त्वाचं कार्य सल्ला किंवा मार्गदर्शन करण्याचं काम या व्यावसायिकांना किंवा उद्योजकांना करताना आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच काय, तर वस्तू कशी आहे याची माहिती जी आहे ती संवेष्टनावरतून होते, म्हणजे त्याच्या कवरवरतून होते. म्हणून हे संवेष्टन जेवढं आकर्षक ठेवाल तेवढी तुमची वस्तूला अधिक महत्त्व प्राप्त होऊ शकतं. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे विपणन संशोधन. व्यावसायिकाला विक्रीपूर्व आपल्या वस्तूची जाहिरात करावी लागते. म्हणजे पहिल्यांदा विक्रीच्या अगोदर जाहिरात करावी लागते, त्यामुळे लोकांना वस्तूची माहिती प्राप्त होते. ही जाहिरात लोकांना कशी वाटली याकरिता जाहिरातीचा वाचक वर्ग कोणता आहे, त्यांची विचारशैली, आर्थिक परिस्थिती कशी आहे, अशा विविध बाबींचे संशोधन जाहिरात अभिकरण जाहिरातपूर्व करावे लागते. म्हणजे आपण जाहिरात काय करतात की जाहिरात तयार करायच्या अगोदर किंवा वस्तू विकायच्या अगोदर पहिल्यांदा बघितलं जातं की आपण अशा कोणत्या वर्गासाठी जाहिरात करणार आहोत, तो वर्ग, त्या वर्गाचं विचारशैली कशी आहे, आचारविचार कसे आहेत, त्यांच्या त्या वस्तूबाबतचं मत काय होईल, याचं थोडक्यात संशोधन करण्याचं कार्य देखील हे जाहिरात अभिकरण करत असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूया, वस्तू वितरणाविषयी सल्ला व मार्गदर्शन. जाहिरात संस्था आपल्या ग्राहकांना म्हणजे जे काही जाहिरातीबरोबर वितरणाचे विविध प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने देखील मार्गदर्शन करतात. विक्रेय व्यवस्थापकाला विक्री वृद्धीच्या दृष्टीने योजना तयार करतात, मार्गदर्शन करतात, सूचनात्मक व सल्लाविषयक सेवा प्रदान करतात. म्हणजे काय, तर फक्त जाहिरात संस्था, जे काही जाहिरात एजन्सी आहेत, या फक्त नुसत्या वस्तू किंवा सेवेविषयी फक्त जाहिरात करण्याचं काम करत नाही, तर त्याचबरोबर जाहिरातीबरोबरच आपण ती कशी विकली पाहिजे, त्याचं वितरण कसं केलं पाहिजे याबाबतचा सल्ला आणि मार्गदर्शन देण्याचं काम देखील या जाहिरात अभिकरण आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया, जनसंपर्क. काय होतं, कोणत्याही व्यापारी संस्थेचा दररोज विविध लोकांशी संबंध येतो. या सर्वांशी संबंध प्रस्थापित करणे व ते टिकवणे हे मोठे कौशल्याचं काम असतं. विपणन व जाहिरात या संदर्भात येणाऱ्या प्रत्येक घटकांशी उत्पादकांच्या वतीनं संबंध प्रस्थापित करण्याचे व ते टिकून ठेवण्याचे कार्य या जाहिरात अभिकरण करत असतात. म्हणजेच काय, तर उत्पादकाचा नावलौकिक वाढावा या दृष्टीनं हे जाहिरात अभिकरण महत्त्वाचं कार्य करते. मग जनसंपर्काच्या आधारे काय करतं की लोकांना त्या कोणत्या वस्तू किंवा सेवा आहेत यांची माहिती पुरवली जाते. म्हणजेच काय, तर ते विशिष्ट जे काही ब्रँड आहे, एखादं जे काही ती कंपनीचं जे काही बोधवाक्य आहे किंवा बोधचिन्ह आहे, यांची लोकांच्या मनामध्ये एक चांगली भावना कशी निर्माण होईल, लोकांना त्याच्याविषयी कशी आवड निर्माण होईल, खरेदी करण्याची प्रेरणा कशी निर्माण होईल, यासाठी हे जाहिरात अभिकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात अभिकरणाची अशी भरपूर कार्य आहेत. त्यामध्ये बाह्य प्रदर्शनाकरिता जागेची निवड, म्हणजे तुम्ही जागा कोणती निवडली पाहिजे, कोणत्या ठिकाणी तुम्ही जाहिरात केली पाहिजे, वृत्तपत्रामध्ये कोणत्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही जाहिरात केली पाहिजे, कोणत्या मासिकामध्ये जाहिरात केली पाहिजे, कोणतं रेडिओचं कोणतं चॅनल निवडलं पाहिजे, पोस्टर्स कसा निवडला पाहिजे, त्याची थीम कशी असली पाहिजे, या संदर्भातलं कार्य मार्गदर्शनाचं काम देखील हे जाहिरात अभिकरण करत असतं. त्याच्यानंतर विविध जाहिरात माध्यमांना जाहिराती देण्याचं काम करतात. जसं वृत्तपत्र असतं, मासिक असतं, TV याकरिता जाहिराती दिल्या जातात. या जाहिराती विशिष्ट छापण्याचे अभिकरण सुचवतात. कोणत्या वेळी या जाहिराती प्रदर्शित केल्या पाहिजे किंवा प्रकाशित केल्या पाहिजे, कशा प्रकारे जाहिरात वाचक जो आहे किंवा दर्शक आहे यांना दाखवली पाहिजे, या संदर्भाचं सल्ला आणि मार्गदर्शनाचं काम
ह्या जाहिरात अभिकरण संस्था करताना आपल्याला बघायला मिळेल. अशा प्रकारे आज आपण जाहिरात अभिकरणाची अर्थ, व्याख्या, त्याची वैशिष्ट्य आणि कार्य यांचा सविस्तर अभ्यास केला. आपण सर्वांनी हे लेक्चर ऐकल्याबद्दल आपला सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, जे काही नवीन असतील त्यांनी अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला माहिती होतील, त्याचं नोटिफिकेशन मिळेल. म्हणून सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.